हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल एस के क्रिएशन. आणि आज आपण बनवणार आहोत बांगडा फ्राय आणि मुशीचं कालवण. तर इथे मी 3 बांगडे आणले होते बिकॉज बांगडे जे आहेत ती माझी फक्त बहीण खाणार होती आणि मिस्टर आणि मी मुशी खाणार होतो. सो मी जास्त बांगडे घेतलेले नाही आहेत, 3च घेतले. तर ते मी स्वच्छ मुशी आणि बांगडे जे आहेत ते साफ करून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता मुशी 2 होत्या मुशी मीडियम साईजच्या. तर स्वच्छ धुतल्यानंतर आता मी बांगडे जे आहेत ते व्यवस्थित मॅरिनेशनसाठी ठेवणार आहे. तर त्यासाठी मी मसाला, आलं लसूण पेस्ट, मीठ आणि आगळ जो आहे कोकमाचा आगळ, तर तो मी ते यूज केलेला आहे. आणि मच्छी जी आहे एवढी काही खास फ्रेश नव्हती, कारण मी खूप लेट गेलेली मच्छी घ्यायला, सकाळी नव्हती घेतली आणि त्यामुळे थोडीशी मच्छी मला नरमच भेटली. तर तुम्ही पाहू शकता इथे मी ग्रेव्ही बनवण्यासाठी 1 वाटी खोबरं जे आहे ते किसून घेतले आणि आता भाजते खोबऱ्याला. मुशीच्या आमटीमध्ये ओलं खोबरं नाही वापरायचं असतं. खोबरं हे सुकंच असलं पाहिजे, सुकं इन द सेन्स भाजून वापरलं पाहिजे. तर भाजल्यानंतर मी आता मिक्सरला लावून घेते. तर त्यासाठी मी मालवणी गरम मसाला, खोबरं आणि कांदा याच्यामध्ये घातलेला आहे. तर तुम्ही ते पाहू शकता मी कढई जी आहे गॅसवरती व्यवस्थित गरम करून घेते. कढई गरम झाली की आपण याच्यामध्ये फोडणी देणार आहोत. तर फोडणीसाठी ॲज युजल मी यूज केलेला आहे लसूण, कांदा, टोमॅटो. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यूज करू शकता. इथे कढई गरम झालेली आहे आणि आता मी याच्यामध्ये ॲड करणार आहे तेल. तर कधी पण आपण नॉनव्हेज जेव्हा बनवतो, खास करून गरम मसाल्यामध्ये, तर त्यावेळी आपण तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच वापरलं पाहिजे, कारण ती जी ग्रेव्ही आहे, वाटप जे आहे खोबऱ्याचं, हे तेलामध्ये व्यवस्थित शिजलं पाहिजे, मुरलं पाहिजे. तर थोडी कालवणाला जी टेस्ट आहे ती छान येते. तर व्यवस्थित असं कढई ऑलरेडी गरम झालेली, त्याच्यामध्ये आता मी तेल ॲड केलं आहे आणि याच्यामध्ये आता मी ॲड करणार आहे लसूण. तर लसूणीच्या मी एक 7-8 पाकळ्या ज्या आहेत मोठ्या साईजच्या इथे घेतलेल्या आहेत. तुम्ही जास्त पण घेऊ शकता किंवा तुम्हाला हवं जास्त आवडत नसेल तर कमी पण घेऊ शकता. पण नॉनव्हेजमध्ये जेवढं लसणीचं प्रमाण जे आहे जास्त असेल तेवढं चांगलं, कारण त्याच्यामधला जो हिरवटपणा असतो तो निघून जातो. त्यामुळे लसूण किंवा आंबटपणासाठी कोकम, चिंचेचं आगळ किंवा काही लोक नसेल चिंच किंवा कोकम, तर टोमॅटोचा सुद्धा वापर तुम्ही ते करू शकता. तर मी ते व्यवस्थित अशा प्रकारे लसूण जी आहे ती भाजून घेते. बरेच जण तुकडे करून घालतात लसूण, बरेच जण चेचून फक्त असं सोलतात आणि चेचून टाकतात, ते पण टेस्टी लागतं. प्रत्येकाची लसूण वापरण्याची पद्धत वेगळी आहे किंवा यूज करण्याची पद्धत वेगळी आहे. तर आता याच्यामध्ये लसूण भाजल्यानंतर मी एक मीडियम साईजचा कांदा ॲड केलेला आहे. कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये टोमॅटो देखील ॲड करणार आहोत. किती जणांनी याच्या अगोदर मोरीची आमटी किंवा कालवण बनवलेलं आहे, किंवा किती जणांना मुशी म्हणजे काय हे माहिती आहे का? आता आमच्या कोकण साईडच्या पट्ट्यामध्ये मुशीला जे आहे ते मोरी असं म्हटलं जातं, जे बऱ्याच मुंबईच्या लोकांना पटकन नाही समजत मोरी म्हणजे काय. तर आम्ही मोरी या वर्षी यूज टू आहोत, पण मुंबई साईडला राहत असल्यामुळे आणि बऱ्याच जणांना मुशी हा शब्द कळत असल्यामुळे मुशी हा वर्डचा यूज करते मी. तर ही मुशी म्हणजे आमच्या साईडला मोरी या नावाने ओळखली जाते आणि ही हाडांसाठी आपल्या चांगली असते असं म्हणतात मोठे लोक. म्हणजे बोलतात ना की वैज्ञानिक पण कारण आहे मुशी खाण्यामागचं. तर ज्या प्रकारे आपण चिकन बनवतो आपल्याला त्याच प्रकारे मुशीचं कालवण बनवायचं आहे. फक्त एवढंच की मुशीला आपल्याला मॅरिनेट करून ठेवायची गरज पडत नाही. आपण डायरेक्ट आमटीमध्ये किंवा ग्रेव्ही जे आपण बनवतो त्याच्यामध्ये घालू शकतो. चिकनला आपण फक्त मॅरिनेट करून ठेवतो. बाकी प्रोसिजर सेम आहे. इन्ग्रेडियंट जे तुम्ही यूज करता ते देखील सेम आहेत. लसूण, टोमॅटो, कांदा आणि भाजका मसाला, म्हणजे जो मालवणी मसाला आपण चिकनमध्ये यूज करतो तोच आपण मुशीमध्ये पण यूज करतो. फक्त याच्यामध्ये तुम्हाला कोकमा ॲड करायची आहे, कारण मुशी जी आहे
किंवा मोहरी जी आहे ही हिवळट असते, त्याचा वास जो आहे पटकन येतो. तर थोडंसं आंबटपणा येण्यासाठी तुम्हाला याच्यामध्ये, जसं मी बोलली, हिवळटपणा जाण्यासाठी तुम्हाला कोकम आणि व्यवस्थित भरपूर साऱ्या लसुणीचा वापर करायचा आहे, की जेणेकरून हिवळट खाताना आपल्याला जाणवलं नाही पाहिजे. बरेच लोक मुशी फ्राय देखील करतात, पण मी एकदा फ्राय केलेलं. पण कसं असतं, मुशीसोबत तुम्ही जर फ्राय करताय तर तुम्ही तेव्हाची तेव्हा खाल्ली पाहिजे. म्हणजे आता फ्राय केली आणि तुम्ही संध्याकाळी खालता तसं नाही. फ्राय केल्यात आणि लगेच खाणार असाल तर मुशी फ्राय केलेली सुद्धा छान लागते. तर इथे पाहू शकता मी व्यवस्थित वाटण करून घेतलेलं, जे मगाशी मी तुम्हाला खोबरं आणि मसाला मिक्सरमध्ये टाकताना दाखवलेलं, ते मी व्यवस्थित वाटून घेतलेलं आहे. खोबरं हे छान प्रकारे मिक्सरला आपण वाटून घेतलं पाहिजे. जाडसर नाही आणि एकदम पातळ पण नाही, मीडियम साईजचं. आणि आपण याला थोडंसं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत, कारण आपल्याला याच्यामध्ये छान अशी तरी यायला पाहिजे आमटीमध्ये. तर मी 1-2 मिनटं ह्याला असंच शिजवणार आहे ग्रेव्हीला, जे वाटण आपण घातले त्याला. आणि त्यानंतर मी याच्यामध्ये ॲड करणार आहे मुशी. आता बघायला गेलं तर मुशी जी आहे ही बनवण्याची बऱ्याच जणांची पद्धत पण वेगळी आहे. जर कोणी बनवत असेल तर आम्ही जे प्रॉपर बनवलेलं आहे आमच्या गावी, किंवा माझी मम्मी जी आहे अशा प्रकारे बनवते. आणि जेवढं तुम्ही ऑथेंटिक राहाल, थोडं फॅन्सी नाही आणि एकदम बोलतात ना टिपिकल पण नाही, थोडंसं युनिक काहीतरी वेगळं दोन्ही गोष्टींच्या व्यतिरिक्त असं मी ट्राय केलेलं आहे. कारण गावाला बघितलात तर एवढं तेल वगैरे जास्त असं कोणी वापरत नाही, किंवा बोलतात ना की टोमॅटो, कांदा बस आणि लसूण एवढंच वापरलं जातं. याच्यामध्ये मसाला कधीही बाहेरचा यूज नाही केला जात आमच्या घरी. जो घरी बनलेला मसाला असतो त्यानेच आमच्या घरातले सगळे पदार्थ बनतात, व्हेज, नॉनव्हेज, फिश. तर मी इथे तुम्ही पाहू शकता खोबरं ॲड केल्यानंतर जे मिक्सरचं पाणी होतं ते पण ॲड केलं आहे, आणि त्याच्यानंतर मी एक अर्धा तांब्या याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. ही 2 ते 3 जणांना सकाळी आणि रात्री दोन्ही वेळेला होईल एवढ्या प्रमाणात मी आमटी बनवते. कन्सिस्टन्सी तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला जर सुकी भाजी टाईप बनवायची असेल किंवा थोडी थिक ग्रेव्ही पाहिजे असेल तर तुम्ही पाणी कमी टाका, तरी पण छान लागते. आता आम्ही भाकरी किंवा चपाती खात नाही लंच किंवा डिनरला. स्पेशली संडेला आम्हाला भातच लागतो. बिंग अ कोकणी, भात आमचा फेवरेट आहे, खास करून माझं. तर भातासोबत आपल्याला थोडीशी ग्रेव्ही पाहिजे असते पातळ, त्यामुळे मी त्या हिशोबाने बनवली आहे. तुम्हाला जर भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खायचं असेल तर जी कन्सिस्टन्सीमध्ये मी ग्रेव्ही मिक्स करत होती स्टार्टिंगला, तुम्ही थोडंसं एक अर्धा पेला जरी पाणी टाकून त्याच्यामध्ये जरी शिजवलात तरी पण तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता, खूप छान लागते. आणि जर कोणी याच्या अगोदर मुशी ट्राय केली नसेल तर मी तुम्हाला सगळ्यांना सजेस्ट करेन की एकदा नक्की ट्राय करा, जे नॉनव्हेज खातात त्यांना. कारण मुशी ही जी आहे एकतर हेल्दी पण असते आपल्या बॉडीसाठी आणि टेस्टला पण छान असते. जसं तुम्ही चिकन खाता त्याचप्रमाणे मुशीची आमटीसुद्धा लागते. फक्त तेच की मी तुम्हाला बोलली की हिवळटपणा याच्यामध्ये असतो, तर हिवळटपणा घालवण्यासाठी मी तुम्हाला बोलली की तुम्ही याच्यामध्ये लसूणीचं जे प्रमाण आहे ते थोडंसं जास्त वापरा आणि कोकम आवर्जून यूज करा. बिकॉज कोकम हा असा एक पदार्थ आहे आपल्या जेवणातला, जो हिवळटपणा घालवण्यासाठी आपल्याला हेल्प करतो. सो तुम्ही पाहू शकता मी अशा प्रकारे मस्त कड आणलेला आहे आमटीला मुशीच्या. आता आपण थोड्या वेळाने जे आहे याला एक 5 मिनटानंतर आपली मुशी जी आहे व्यवस्थित रेडी होऊन जाईल शिजून. जास्त पण शिजवायचं नाही, कारण ते जे मुशीचा जो पीस असतात मुशीचे, तर ते चिवट होऊन जातात किंवा बोलतात ना रबर टाईपमध्ये होतात. सो जेवढी गरज आहे तेवढंच तुम्ही शिजवा. आता तुम्ही कमी फ्लेमवर शिजवताय, जास्त फ्लेमवर शिजवता, ते पण मॅटर करतं. स्टार्टिंगला हाय फ्लेमवरती ठेवा, त्याच्यानंतर एक 5 मिनटं मीडियम फ्लेमवरती ठेवून व्यवस्थित शिजवून द्या. झाकण ठेवून शिजवलात तर वेल अँड गुड, तुमची फिश लवकर शिजण्यासाठी हेल्प होते.
आणि जसं की मी मीठ याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. मी मीठ आय थिंक घातलं होतं माझ्या टेस्टच्या हिशोबाने. आणि त्यानंतर आपण जे बांगडे मॅरिनेट करून ठेवले होते, तर त्यापैकी 3 पीस मी आता फ्राय करते आहे. असं बोलतात 3 पीसेस म्हणजे 3 बांगडे किंवा 3 कोणत्या पण गोष्टी घ्यायच्या नाहीत, पण ठीक आहे तेवढं चालतं. तर मी ते 3 पीस जे आहेत, 3 पीसेस जे आहेत बांगड्याचे ते फ्राय करते. बिकॉज माझी बहीण एकटीच खाणार आहे, तर मला वेस्ट नाही करायचे ते फ्राय करून आता, कारण सकाळी फ्राय केलेले संध्याकाळपर्यंत टेस्टलेस लागतात. सो मी जी बाकीची मच्छी आहे ती फ्रीझरमध्ये ठेवलेली आहे, जेणेकरून संध्याकाळी जेव्हा जेवू आम्ही रात्रीचं जेवण, त्यावेळी ते मी जेवणाच्या वेळी फ्राय करणार. सो इथे पाहू शकता तुम्ही, मी व्यवस्थित असा तवा गरम करून घेते. आणि तवा गरम करून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत तेल. तेल देखील जास्त यूज करायची गरज नाही आहे माशांमध्ये, कारण बांगडा थोडासा ऑलरेडी तेलकट असतो, त्याच्यामुळे जेवढंच तेवढंच तेल वापरा. आता बरेच जण पिठामध्ये पण बोलतात ना, म्हणजे पिठाचं पण त्याला हे करतात, जसं आपण रवा लावतो तसं पीठ लावतात तांदळाचं. तर मी पीठ कधी यूज नाही करत तांदळाचं, मी नेहमी जे आहे रव्याचाच वापर करते. तर अशा प्रकारे मी रवा लावून मॅरिनेट केलेले जे बांगडे आहेत ते मी आता फ्राय करून घेते. तर आपला मार्गशीर्ष नंतरचा पहिला संडे होता आज हा. तर म्हटलं काहीतरी वेगळं करूया. मुशी सहसा कधीतरी आणतो आम्ही, म्हणजे 5-6 महिन्यातून एकदा. तर आज मुशी खावीशी वाटली म्हणून आज मुशी आणली. आणि बहीण माझी मुशी खात नाही, म्हणून मग तिच्यासाठी आम्ही बांगडे आणलेले होते. तर अशा प्रकारे बांगडे आपण व्यवस्थित दोन्ही साईडने फ्राय करून घ्यायचे, जेणेकरून कच्चे नाही राहिले पाहिजेत. आणि बांगडा जो आहे मी व्हिडिओमध्ये नाही दाखवला आहे, पण आपण बांगडा जो आहे ना, बांगड्याची जी समोरची साईड जिथून आपण पीस मारतो, तर तिथे पण आपण रवा लावलेला असतो, तर ते नंतर कच्चं राहतं. बांगड्याचा पीस जो आहे ना, तो उभा पण करायचा, जेणेकरून तो भागसुद्धा व्यवस्थित फ्राय होऊन जाईल. बांगडा शिजलेला असतो, पण ते खाताना मग बोलतात ना, नरम नरम लागतो तेवढा पण. सो तुम्ही दोन्ही साईड, दोन्ही माशांचे पीसेस किंवा 3 माशांचे जे काही तुम्ही पीसेस करणार, तर ते पीसेस तुम्ही उभे पण करून ठेवा, जेणेकरून ते त्या साईडने पण थोडेफार फ्राय होते. आणि अशा प्रकारे दोन्ही साईडने आपण भाजून घेतो आहे बांगड्याचे जे पीसेस आहेत ते. आणि बांगडे आपले फायनली शिजून जे आहे ते खाण्यासाठी रेडी झालेले आहेत. तर तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने मुशी बनवली जाते आणि बांगडा फ्राय तुम्ही कशामध्ये करता, हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये मला सांगू शकता. आणि जसं मी नेहमी बोलते की मला जर माझ्या रेसिपीजमध्ये काही ॲडिशन करायचं असेल किंवा काही चेंजेस करायचे असतील, तर तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमच्या कमेंट्सवरती नक्की मी वर्कआउट करेन, जेणेकरून नेक्स्ट टाईम जो पण व्हिडिओ टाकेल मी, तो यापेक्षा चांगला असेल. आणि तुम्ही माझे व्हिडिओज लाईक करता यासाठी थँक्यू सो मच. असेच व्हिडिओ बघत राहा.